मग हलकेच मन उडत उडत आमच्याच इतिहासात गेले. अगदी आईभाऊंच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो डोळ्यासमोर आला. नाना, आजी, आईभाऊ, फडके मंडळी, खूप छान सुंदर फोटो आहेत. त्या दोघांच्याही सहजीवनाची सुरुवात त्या फोटोतून दिसते. म्हणावं तर कुणाचेच बॅकिंग नाही, पण स्वतःच्या भरोशावर या दोघांनी एकत्र प्रवास सुरू करायचं ठरवलं आणि दोघांच्याही घरातले लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला अजूनही आईचं भाऊंबद्दलचे शब्द नेहमी आठवतात. लाथ मारीन तिथे पाणी काढीन, अशी भाऊंच्या स्वभावाची जिद्द आहे असं आई नेहमी सांगते. त्यामुळे पुढे काय होईल, कसं होईल हा विचार त्या दोघांनी कदाचित केलाच नाही. कोल्हापूर नंतर पुणे असा प्रवास करत शेवटी नशिबाने त्यांना नागपूरला आणलं. दादा काका काकू, केशव काका काकू, आत्या लोक, वासू काका काकू, बाळवण्णा काका, माधव काका, काकवा, नारायण काका, चंपा आत्या, बाबा, असा सगळ्यांचा त्यांना आधार आणि आशीर्वाद लाभला. हेमा आत्यामध्ये तर आईला एक खरीखुरी मैत्रीण मिळाली. आई नेहमी सांगते गप्पा मारताना की मला एक भरलेलं घर हवं होतं लग्न केल्यानंतर, आणि गरिबी असली तरी आठल्यांचं जे घर होतं ते एकदम भरलेलं होतं. पूजेहून आल्यानंतर नाना नेहमी आईसाठी तिला आवडतो म्हणून विडा आणायचे. खरंच पैशाची श्रीमंती नव्हती, पण प्रेम, आपुलकी आणि कौतुक मात्र आईला भरपूर मिळालं असं आई नेहमी सांगते. आमची आजी सुद्धा फार प्रेमळ होती. त्या काळातल्या इतर सासवांसारखी त्रास देऊ नव्हती. कदाचित आजीची सासू इतकी प्रेमळ नसावी, परंतु आमची आजी मात्र तिच्या सुनांसाठी फार प्रेमळ होती. माझी आई तिच्या सासरच्या माणसांविषयी अक्षरशः एकदाही एकही वाईट शब्द बोलल्याचं मी कधी ऐकलेलं नाही. खरोखर अतिशय प्रेमळ आणि आपुलकीने वागणारा असा हा माझा मोठा परिवार आहे. या परिवाराने माझ्या आईला आनंदाने आणि कौतुकाने आपलंसं केलं. ती देखील कधीही माझ्या माहेरचं तसं असं न सांगता ह्या परिवारात पूर्णपणे अगदी प्रेमाने सामावून गेली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी खरोखर लग्न या शब्दाचा अर्थ सार्थ केला. दोन घराण्यांचं जे काही चांगलं होतं ते एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते सगळं काही त्यांनी आम्हाला देण्याचा एक सफल प्रयत्न केला असं मला वाटतं. फडक्यांमधला प्रेमळपणा, दानशूरता, इतरांची पटकन जुळवून घेणं अशा गोष्टी आणि आठल्यांकडचा धाडसी स्वभाव, थोडा प्रॅक्टिकल अप्रोच आणि मेहनती स्वभाव या सगळ्यांचा मेळ त्यांनी साधायचा कदाचित प्रयत्न केला. लहानपणापासून हे सारे गुण त्यांनी त्यांच्या दोघांच्याही वागण्यातून आम्हाला दाखवले आणि मग आम्ही ते कदाचित आपोआपच घेत गेलो. कामाची लाज बाळगू नये, इतरांचाही विचार करावा, देव म्हणजे केवळ मूर्तीपूजा नाही, असे एक ना दोन हजारो धडे त्या दोघांनीही आम्हाला त्यांच्या वागण्यातून दिले. आपली चूक झाली तर ती अगदी लहान मुलांसमोर सुद्धा मान्य करावी, हा धडा त्यांनी स्वतःच्या चुका आमच्यासमोर कबूल करून दिल्या. आम्हा तिघाही भावांचे कितीतरी मित्र आमच्या घरी नेहमी येत. घरातली मुलं कोण आणि बाहेरची कोण असा नवख्या माणसाला प्रश्न पडावा अशी वागणूक त्यांनी प्रत्येकच मुलाला दिली. कधीही कुणातही भेदभाव केला नाही. घरात कायम येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ ठेवली. अनेकांना प्रेमाने आणि कौतुकाने खाऊ पिऊ घातले. प्रेम करणाऱ्यांच्या मदतीला ते नेहमी धावून गेले. एक प्रसंग आठवतोय. फारसा संबंध नसलेल्या एका कुटुंबातील एका ब्राह्मण मुलीचे एका विजातीय मुलावर प्रेम होते. घरच्यांचा मात्र तिचा विरोध होता. पण भाऊंनी मध्यस्थी केली आणि वेळ आलीच तर तुमच्या मुलीला माझी आहे असं समजून मी तिचं लग्न लावून देईन मुलीप्रमाणे, असं त्या कुटुंबाची समजूत सांगितली आणि ते लग्न पुढे घडवूनही आणलं. अशी खूप उदाहरणं मी माझ्या आयुष्यात त्यांच्याकडे बघितलेली आहेत. संजय राधाच्या एका मित्राची आई तो अगदी 10वीत असतानाच वारली. माझ्या आईने त्या मुलाला आईची माया देण्याचा प्रयत्न केला. अर्थात आमच्या मित्रांना आमची आई ही कधीच परकी वाटली नाही.
कुणीही बाहेरून आल्यावर हक्काने काकू भूक लागली आहे, खायला द्या, असं म्हणू शकत असे. आई नेहमी सांगते तो एक किस्सा आठवतो की संजय दादा अगदी लहान असताना आई भाऊ आणि हेमा आत्या रणरणत्या उन्हात सायकलवर समोर दादाला बसवून छान फिरायला निघायचे, गप्पा गोष्टी करायचे. खरंच गरिबी तर होती, सोयी सवलती नव्हत्या, पण निर्धार मात्र पक्का होता दोघांचाही. एकमेकांचं प्रेम आणि साथ ह्याच फक्त सोबत होत्या आणि त्या असल्यावर मग स्वर्ग निर्माण करणं काही फारसं कठीण काम नव्हतं. हे खरं आहे की प्रेम आणि विश्वास याच आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या ठेवी आहेत. पुढे परिस्थिती सुधरत गेली, टू व्हीलर्स आल्या, अर्थात त्या काळात कार हा प्रकार जवळजवळ नसल्यासारखाच. ॲडव्हेंचरस स्वभावाच्या भाऊंनी मग एकानंतर एक अनेक गाड्या घेतल्या आणि नुसत्या गाड्या घेतल्याच नाही तर पुढे त्यांनी भरपूर प्रवास केला. अगदी त्या जुन्या काळात सलवार कमीज घालून आई आणि सोबत भाऊ असे दोघेही जण गाडीनी कोल्हापूर पुणे इथपर्यंत आली. त्यावेळी ना मोबाईल ना इंटरनेट, पण धाडस करून एकदम बिनधास्तपणे त्यांनी आम्हाला तिघांना घरी ठेवलं आणि ते दोघेही अशा एवढ्या मोठ्या टूरवर गेले. अर्थात आता गेली कित्येक वर्षे आम्ही सारेच भाऊ त्यांचा हा धडा गिरवतच आहोत. एकदा तर मी, भाऊ आणि धनंजय दादा हैदराबादला लतामावशीकडे असेच राजदूतने गेलो. परत येताना एका ठिकाणी आम्हाला पावसाने गाठलं. त्या काळात तशा फारशा थांबायच्या सोयी नव्हत्या. आता अशा परिस्थितीत कुठे थांबायचं आणि रात्र कशी काढायची हा एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला. करणार काय? शेवटी जवळपास शोधल्यानंतर एक देऊळ सापडलं. फारसं मोठं नव्हतं आणि तिथे राहण्याची विशेष सोय पण नव्हती. करणार काय अशा परिस्थितीत? अनोळखी लोकांसोबत, अगदी आजूबाजूला भिकाऱ्यांसोबत सुद्धा आम्ही तिथे राहिलो, रात्र काढली. अर्थात थोडी धाकधूक होतीच, पण कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही. सकाळ झाली, पाऊस थांबला आणि आम्ही प्रवासाला पुढे निघालो. खरोखर याच प्रसंगातून आम्ही फार मोठा धडा शिकलो. मुक्तपणे आणि न भीता जगाला समोर कसं जावं आणि जी काही परिस्थिती निर्माण होईल त्यातून मार्ग कसा काढावा हे त्यांनी प्रात्यक्षिक करून आम्हाला शिकवलं. कधीही अभ्यासाची जबरदस्ती केली नाही. मला वाटतं मी साधारण 8व्या वर्गात असताना पहिल्या युनिट टेस्टमध्ये मला 20 पैकी 3 मार्क मिळाले आणि मी नापास झालो. आता मला भीती वाटायला लागली की आता भाऊ काय म्हणणार, रागवणार, मारणार, काय होणार घरी गेल्यानंतर. करणार काय? गेलो घरी, दाखवला पेपर. गंमत म्हणजे भाऊंनी मला एकदम छान प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले, अरे त्यात काय आहे? पुढे प्रयत्न कर, अजून जास्त प्रयत्न कर, यश नक्की मिळेल. केवढी मॅच्युरिटी आहे भाऊ तुमच्यामध्ये. कुठलाही काउन्सिलरकडे न जाता, कुठली सायकोलॉजी न शिकता तुम्हाला तुमच्या मुलांची मानसिकता कळत होती. अर्थात त्या परीक्षेनंतर जोपर्यंत मी गणित हा विषय शिकलो त्यात मार्क हा फारसा विषय राहिलाच नाही आणि भरपूर मार्क मला कायम गणितात मिळायला लागले. इतकंच नव्हे तर गणित हा माझा आवडीचा विषय झाला. खरंच आजच्या काळात सुद्धा इतका परिपक्व विचार करणारे पालक शोधून सापडायचे नाहीत. तुम्ही कधीही मार्कांना महत्त्व दिलं नाही. तुमची वाक्य मला अजूनही आठवतात की ज्ञान मिळवण्याकडे लक्ष द्या, मार्क हे एक बाय प्रॉडक्ट आहे आणि जर अभ्यास केला आणि ज्ञान मिळवलं तर मार्क हे मिळणारच. तुम्ही नेहमी आमच्या उच्च शिक्षणावरती खूप भर दिला आणि नेहमी म्हणालात की शिका, भरपूर शिका. तुमचं वाक्य आठवतं भाऊ की जर माझी परिस्थिती नसली तर मी स्वतःला विकीन, पण
शिक्षणाला पैसा कमी पडू देणार नाही. माझा अभ्यास असताना आई खरोखर अक्षरशः माझ्यासोबत बसायची. अनेक विषय चर्चा करून समजावते. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता आणि शाळेत शिकवलेली उत्तरं तशीच्या तशी न लिहिता प्रत्येक विषय हा स्वतः समजावून घे आणि मग स्वतःच्या भाषेत आणि स्वतःच्या नजरियातून तो पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न कर. ही कला आईने मला शिकवली. खरंच जर विचार केला तर मी ज्या काही डिग्र्या मिळवल्या त्या माझ्या आईच्या आहेत. फॉर्मल एज्युकेशनवर फारसा भर न देता त्याची लिमिटेशन्स ही नेहमी आम्हाला समजावून दिली. अर्थात केवळ हे विचार न देता तुम्ही नेहमी आमच्या चौफेर व्यक्तिमत्वाकडे लक्ष दिलं. आमच्यात निरनिराळे गुण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केला. संगीताची, विशेषतः क्लासिकल म्युझिकची आणि सिनेमाची आवड आमच्यामध्ये निर्माण केली. स्टॅम्प जमवणं, आगपेट्यांच्या काड्या, वेगवेगळे छाप जमवणं, लव्हबर्ड्स पाळणं, असे एक ना अनेक खूप खूप उपक्रम आम्हाला करू दिलेत. आमचे शौक जपले. आम्हाला अनेक ठिकाणी फिरवून आणलं आणि नुसतं रेल्वेनीच नव्हे तर त्याही काळामध्ये फारशी उपलब्ध नसलेल्या सोयी म्हणजे बोटी आणि विमान या सगळ्यांनी प्रवास करून आणला. कधीही तुमच्याकडून मार तर सोडाच, पण खरोखर साधं रागवणंही खाल्ल्याचं मला आठवत नाही. एकदा मी आणि धनंजय दादा घरातच हॉलमध्ये वरती क्रिकेट खेळत होतो. मी जोरात शॉट मारला आणि वरची लाईटची काच जी होती ती फुटली, ट्यूब फुटली. आता मोठा बाका प्रसंग आला होता. आम्ही आधी आईला सांगितलं. आता भाऊ ऑफिसमधून आल्यावर काय बोलतात हा मोठा प्रश्न होता. पण भाऊंनी एक चकार शब्दांनी देखील आम्हाला काही म्हटलं नाही. एखाद्या माणसाला त्याची मानसिकता समजावून घेऊन स्वतःच्या भरोशावर जबाबदार कसं बनवायचं ही एक खूप मोठी कला आहे. आणि मला वाटतं की माझ्या आई आणि वडील या दोघांमध्येही ती कला अत्यंत विकसित झालेली आहे. संजय दादाचा 12वीचा रिझल्ट असो, त्याची पुढची वाटचाल असो, धनंजय दादाची नोकरी असो, शिक्षण असो किंवा इतर काही, हे दोघेही अत्यंत खंबीरपणे आमच्या मागे उभे राहिले. मुलांची उत्सुकता कशी मॅनेज करायची हे सुद्धा खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. मला अजून आठवतं, वाक्य आठवतात. माझं 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला जाताना भाऊंनी मला म्हटलं होतं की आता मोठ्या कॉलेजला चाललायस, खूप आकर्षण आयुष्यात आता चालू होतील. कधीतरी मित्रांच्या प्रेशरमुळे किंवा कशामुळे हे वाटेल दारू प्यावी, सिगरेट प्यावी. असंच ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी अगदी बिनधास्तपणे मला येऊन सांग. चांगली दारू पी हे महत्वाचं. स्वस्तात काहीतरी मिळतंय म्हणून पिऊ नकोस. मी तुला चांगली दारू आणून देईन आणि तीच तू पी. अर्थात या तुमच्या बोलण्यामुळे अशी कुठलीही इच्छा आम्हाला कधीच झाली नाही. खरंच तुम्ही तुमच्या मुलांची मानसिकता जेवढी ओळखली तेवढी जर इतर आई वडील ओळखू शकले तर आपल्या आजूबाजूचे कित्येक प्रॉब्लेम अगदी सहजपणे सॉल्व्ह होऊ शकतात. खरंच तुम्ही कधीही आई वडील म्हणून आमच्याशी वागलाच नाहीत. एखादा मित्रासारखं, मैत्रिणीसारखं आपलं नातं होतं आणि आहे.
आमच्यासोबत तलावावर स्विमिंगला तुम्ही आलात, गल्लीत आमच्यासोबत आमच्यासारखेच खिशात कंचे घेऊन आमच्याशी कंचे खेळलात, क्रिकेट खेळलात, घरात हॉलमध्ये टेबल टेनिस खेळलात, पत्ते, व्यापार, असे अनेक अनेक गोष्टी तुम्ही आमच्यासोबत एकत्रितपणे केल्या. खरंच जर बघितलं तर इतक्या आठवणी आहेत की एक पुस्तक लिहिता येईल. हे खरंच आयुष्यातले सोनेरी क्षण आहेत आणि ते विसरणं शक्य नाही. तुम्ही आम्हाला ज्या आठवणी दिल्या आहेत तीच खरी आमच्या आयुष्याची शिकवण आहे आणि तो आयुष्यातला सगळ्यात मोठा खजिना. इतर आई वडील आपल्या मुलांना पैसा, अडका, दागदागिना असं देतात, पण तुमच्याकडे तसं द्यायला काहीच नाही. खरंच बघितलं तर इतर कुणालाही काही देण्यासारखं तुमच्याकडे फारसं नाही, पण तरीही तुम्ही आजही या वयात रोज नवनवीन पाहुण्यांचं आनंदाने स्वागत करता, त्यांच्यासाठी कष्ट करता, अनेकांना तुमचा लंगर रोज खुला करून देता. तुमच्या घरात पाऊल ठेवलेल्या कुठल्याही व्यक्तीला, मग तो कोणीही असो, कुठल्याही दर्जाचा असो, न खाता पिता घराबाहेर पाऊल ठेवू देत नाही. जगात या संस्काराशिवाय आणि विचारांशिवाय खरोखर काहीही अजून मोठे असते असे आम्हाला वाटत नाही. एवढा मोठा तुमचा मुलगा गेला, त्यानंतरही आज तुम्ही जगाला आनंद आणि हसू या दोन्हीही गोष्टी देण्याचा प्रयत्न करता आणि त्यातूनच खरोखर तुमच्या आयुष्याची सार्थकता दिसून येते. अगदी शत्रूला सुद्धा चिंतू नये असं दुःख नियतीने तुम्हाला दिलं, पण या उतारवयात सुद्धा स्वतःचं दुःख विसरून तुम्ही नयनाला आणि तिच्या मुलांना आधार दिला. तरुण वयात आम्ही सुद्धा हा धक्का कदाचित अजूनही सहन करू शकलेलो नाही, पण स्वतःचं दुःख तुम्ही बाजूला ठेवलं, कर्तव्याची जाणीव स्वतःच्या ठेवली आणि नयनाच्या सुखासाठी आणि तिच्या भविष्यासाठी प्रयत्न केले. एखाद्या कथा कादंबरीत असावा तसे, अगदी तसे तुम्ही तिचे आईवडील झालात आणि कुठलीही मोहमाया न ठेवता, इगो न ठेवता तिच्या सुखासाठी प्रयत्न केला. तुमच्याच पावलावर पाऊल ठेवत संजय दादा आणि मिनल यांनी पण पुढाकार घेतला आणि नयनासाठी राजनसारखा सुयोग्य जोडीदार निवडला. खरोखर तुमच्यासारखे आईवडील, दादा आणि मिनल सारखा मोठा भाऊ आणि बहिणी मिळणं ही खूप मोठी नशिबाची गोष्ट आहे. ज्याला असे लोक मिळतात त्याला त्याची किंमत कळते. तुमचे संस्कारच आहेत की आज आम्हाला दादा आणि मिनलचा इतका मोठा आधार आहे. नेहमीच आई म्हणते की एकत्र राहून भांडण करण्यापेक्षा दूर राहून एकमेकांवर प्रेम करा. खरोखर केवढी प्रॅक्टिकल विचारसरणी दिली आहेस तू, आणि कदाचित त्याचमुळे एकत्र राहत नसलो तरी आम्ही एकत्र आहोत. जगात होतात तसे मतभेद आणि कधीतरी वादविवाद आमच्यातही होतात आणि होतील, पण समजुतीचे जे काही धडे तुम्ही आम्हाला दिले आहेत ते आम्ही कधीच विसरणार नाही. भांडणारच नाही, वादविवाद होणारच नाहीत असं म्हणणं जरा अवघड आहे, परंतु ते झाले तरी सुद्धा ते बाजूला सारून विसरून आम्ही एकत्र येऊ हे निश्चित. तुम्ही 50 वर्षांपूर्वी लावलेला हा संसाराचा वृक्ष खरंच एक कल्पवृक्ष झाला आहे. एक फळ तुटून पडलं याचं अत्यंत दुःख आहे, खंत आहे आणि खरंच म्हटलं तर मनात भयंकर राग आणि चिडचिड आहे.
पण त्याच फळातून एक नवीन रूप आलं आहे आणि हर्षदा सुखदा सारख्या दोन गोड नाती आणि राजन सारखा निखळ आणि सरळ साध्या स्वभावाचा छानसा जावई तुम्हाला मिळाले आहेत. हे दुःख इतकं मोठं आहे की कधीही मिटू शकणार नाही हे निश्चित. परंतु आता नयनाचा सुखी संसार बघून ते दुःख काही प्रमाणात का होईना पण हलकं झालं आहे हे निश्चित. प्रिय आई भाऊ, एक मोठा परिवार, तुमचे सगळे बहीण भाऊ आणि तुमच्या या परिवाराच्या बाहेरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग ही तुमची गेल्या 50 वर्षातली कमवलेली दौलत आहे. ती दौलत ना कोणी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत. आणि ही अशी दौलत आहे की तुमच्या स्वभावामुळे ती कायम वाढतच जाणार आहे. स्वतःसाठी लोक सगळेच जण जगतात, परंतु तुम्ही रामदास स्वामींच्या उपदेशाप्रमाणे स्वार्थ आणि परमार्थ याचा एक अत्यंत आदर्श मिलाफ घडवला आहे असं मला वाटतं. एक आदर्श पती पत्नी, आई वडील, मित्र आणि गुरु झाला आहात. अपने लिए जिये तो क्या जिये, ए दिल तू जी जमाने के लिए, या तत्वाने तुम्ही आयुष्य जगत आलात. आजही या वयात तुम्ही कम्प्युटरचे क्लासेस करता, नवनवीन मोबाईल्स घेता. अर्थात जुना आम्हाला देत नाही. कार नुसतीच शिकत नाही, तर ती कार घेऊन लांब लांबच्या प्रवासावर छान फिरता जाता. या सगळ्या गोष्टी खूप कौतुक करण्यासारख्या आहेत. स्वतःचे नियम तुम्ही कधीही कोणावर लादले नाहीत. व्यक्ती स्वातंत्र्याचं याहून सुंदर उदाहरण दुसरं काय असेल. आम्ही सारे खरोखर अत्यंत नशीबवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे आईवडील मिळाले. आणि नुसतेच मिळाले नाही तर आमच्या आयुष्यातल्या इतक्या वर्षापर्यंत मिळालात. आजही आम्हाला याही वयात तुमच्या दोघांचा खूप प्रचंड मोठा आधार आहे. असाच तुमच्या दोघांचा आधार अजून खूप खूप वर्ष आम्हाला लाभावा ही इच्छा आहे. जसा आज मी धनंजयदादाची आठवण काढले, तशीच मला मंदार, मंगल मावशी, पुण्याची आजी, मोहन मामी, अनंता मामा, विद्या मामी, सुधीर आजोबा, आजी या सगळ्यांची सुद्धा आठवण येते. आज हे सगळे जर असते तर त्यांना तुमचं किती कौतुक वाटलं असतं. या कार्यक्रमाची काही मजाच वेगळी असती. परंतु आपल्या आयुष्याचा प्रवास जेवढा लांबत जाणार तितकी जास्त आपल्या जवळची मंडळी आपल्यापासून दुरावत जाणार आणि आपण पुढेच एकटे सतत चालत राहणार. हा निसर्गाचाच नियम आहे. याला आपण अपवाद कसे काय ठरणार. येणं आणि जाणं हे आपल्या हातात नाही. पण मी जी जी नावं आत्ता घेतली ती सारी मंडळी आपल्याला खूप काही देऊन गेली आहेत. त्या प्रत्येकाने आयुष्यात आपल्यासाठी आनंद निर्माण केला आणि छान आठवणी सोडून गेले. आणि ह्या सगळ्यांचं एक खूप खूप महत्वाचं, ते नसले तरी सुद्धा खूप महत्वाचं एक स्थान आपल्या आयुष्यात आहे. आई, तू आयुष्यात खूप काही केलंस, परंतु तुला दोन गोष्टींची अजूनही खंत आहे. एक म्हणजे तू नोकरी करून पैसे स्वतः कधी कमवले नाहीस, आणि दुसरं म्हणजे तू वाहन चालवू शकली नाहीस. तुझी खंत 100% चूक आहे असं मी म्हणणार नाही. अगं, पण जर तू हे केलं असतंस तर मात्र आमच्या गरजेच्या वेळी आम्ही तुझ्या सहवासाला मुकलो नसतो का. कदाचित तू झकासपणे गाडीवरून आम्हाला फिरवूनही आणलं असतंस, मजा आली असती. पण नाही झालं. अर्थात तू प्रयत्न खूप केलेस आणि गमती जमती पण खूप झाल्या. मला अजूनही सरोज गेहरवार,
मुळे काकू, मिनल, हेमा शिंबेकर या सगळ्यांनी केलेले हे प्रयत्न आठवतात तुला गाडी शिकवण्याचे. मग आपण विमानतळाच्या भागामध्ये कितीदा तरी गेलो, तिथे तू सायकल किंवा लुना चालवण्याचा प्रयत्न केलास. फार गमती जमती आहेत. गाडी नाही शिकलीस, बघ केवढा मोठा फायदा आहे याला. आज किती ड्रायव्हर्स आणि किती गाड्या तुझ्या दिमतीला हजर आहेत. नवरा बायकोला एकमेकांची इतकी लांब साथ मिळणं ही अतिशय नशिबाची गोष्ट आहे. परमेश्वराने जशी दुःख दिली तशीच भरपूर सुखही दिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकमेकांची भरपूर साथ दिली. तुम्हाला दोघांना खूप मोठं दीर्घ आयुष्य लाभो. तुमच्या या संसाररूपी वृक्षाला येणारी अजून एक पिढी तुम्हाला बघायला मिळो. आणि असाच एक मोठा सोहळा, याहूनही एक मोठा सोहळा तुमच्या 75व्या वाढदिवसाच्या वेळेला आम्हाला करायला मिळो. हीच परमेश्वराकडे इच्छा. तुमचा आशीर्वाद आमच्याकडे सदैव असू दे. नमस्कार.